अरे कशाला कशाला त्याला जॉबच्या रुटीन मध्ये अडकवताय? माझा सोन्या ऍक्टर होणार, आर्टिस्ट होणार, स्वतःच्या मनाने काम करणार, वो किसी की गुलामी नहीं करेगा। हाँ आता दिसतोय की नाही माझ्यासारखा आर्टिस्ट? अजिबात नाही मित्रा, अजिबात नाही। तर नीट दाढी मिशा, हे काय केलं तुम्ही माझ्या बाळाचं? माझ्या बाळाला दाढी आणि मिशा काढल्यात तुम्ही? लाज वाटते जराशी तरी लाज? मला भरचूक हवी आहे आत्ताच्या आत्ता। माझं बाळ जसं होतं तसं मला करून द्या, नाहीतर मी पुन्हा कधीच माझं बाळ तुमच्याकडे सोडून जाणार नाही। आमचं बाळ ऐकतो की अरे काय झालं? काय काय होतंय? अरे शाल्मलीच्या बाळाला दाढी मिशी आली आहे। काय? सॉरी, अरे शाल्मली काय? अरे काय झालं? शाल्मलीच्या बाळाला दाढी मिशी आहे, ती ओरडली मला म्हणून मी पण ओरडलो। हे काम कर ना बाळाची दाढी मिशी पटकन काढून टाक, नाहीतर प्रॉब्लेम होईल यार। तू बघ ना यार, प्लीज काढून टाक। अरे अजून बाळ आलंही नाहीये, त्याच्या आधीच त्याला दाढी मिशी आली, कसं शक्य आहे? आणि दाढी मिशी असलेली व्यक्ती बाळ राहत नाही रे बाबा। अरे आपणच काढले नाही यार सुमे त्याला दाढी मिशी। याने शुभम करू नाही का शिकवलं? मी हे बघ अभय आणि शाल्मली आपल्यावर सॉलिड भडकलेत। हे बघ आपलं काही खरं नाहीये, पटकन दाढी मिशी काढून टाकूया आपण। चल पुसून टाकूया। तेल आणतो का? तेलचा पटकन घेऊन जा। तेल कशाला? राघव शांत हो। अरे काही नाही, त्याला डोक्याला लावायला तेल हवंय, त्यामुळे शांत झोप येते। डोक्याला लावायला नकोय, मग कशाला हवंय? दाढी मिशी काढायला हवी। मी असं ऐकलंय की मार्करचा डाग असं तेल लावल्यावर पटकन निघून जातं। जा ना घेऊन ये ना। बास, त्याची काही गरज नाही राघव। आता शाल्मली आणि अभिमानच्या बाळाबद्दल इमॅजिन करणं बंद कर आणि गपचूप झोप। नाही तर काय, एवढं ते स्वतःबद्दलही इमॅजिन करत नसतील। झोप गपचूप। मी काय गपचूप झोप। काय करतो? ते काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं। कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम। तुला ठणठणीत चोपला पाहिजे। साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं। ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं। खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना। हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं। पल्लू तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते। नीतू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय। कमी स्वप्नात आहे। नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर। आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड। प्लीज सिट डाऊन। तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय। वाव अभया, हे टेबल नको। हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही
असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके